नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. 31 डिसेंबर जसजसा जवळ येतोय तसतसं कोरोनाच्या मिठीमध्ये अडकलेल्या तुम्हा आम्हा सर्वांना ती मिठी सैल व्हावी अशी मनापासून इच्छा आहे. पण तसं होताना दिसत नाहीये. पहिल्या कोरोनाचा प्रभाव टिकलेला असतानाच दुसऱ्या कोरोनाने शिरकाव केल्यामुळे राज्यभरात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत आणि महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये संचारबंदी रात्रीच्या वेळेत लागू झाली आहे. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी या शब्दासह शासनादेश निर्गमित करण्यात आलेला आहे. पण हे सगळं कागदावर असताना प्रत्यक्षात काय घडतंय? प्रत्यक्षामध्ये लोकांनी मिळेल तशी सवड काढून महानगरपालिका क्षेत्रातून ग्रामीण भागाकडे पलायन सुरू केलंय. पलायन हा शब्द आम्ही अत्यंत जबाबदारीने वापरतो आहोत, कारण लोक निर्बंध असलेल्या क्षेत्रातून पळून ग्रामीण भागामध्ये जात आहेत आणि बहुतेकांना यंदाचं नववर्ष तिथं जाऊन साजरं करायचं आहे. पार्ट्यांचं आयोजन सुद्धा त्या दृष्टीने सुरू झालंय आणि या निमित्तानं महामार्गांवर प्रचंड ट्रॅफिक जमा व्हायला लागलाय. मुद्दा वेगळा आहे, त्याही पलीकडे जाऊन तो उपस्थित करणं गरजेचं आहे, कारण निर्बंध असलेल्या क्षेत्रातून निघणारं हे सर्व समाज जीवनातलं एक महत्त्वाचं घटक असलेलं जनसमूहाचं वातावरण हे ग्रामीण भागात जाणार. ग्रामीण भागात जर समजा त्यांच्या परस्परातल्या अंतर्भावाचं भान राहिलं नाही, मास्क घातला गेला नाही, सॅनिटायझेशन झालं नाही आणि तिथे कोरोनाची बाधा झाली, तर ही सगळी माणसं उठून उद्या परत शहरी भागात येणार आहेत. परिणामस्वरूप कोरोनाची बाधा ही या अशा प्रकारच्या वागण्यातून निश्चित होऊ शकते. दुसऱ्या बाजूला सरकारने आदेश निर्गमित करत असताना संचारबंदी असा कठोर शब्द वापरलाय. प्रत्यक्षात 11 वाजल्याच्या नंतर महानगरपालिकेच्या क्षेत्रातल्या रस्त्यांवर आणि त्यात सुद्धा खास करून महानगर मुंबई परिक्षेत्रामध्ये वाहतुकीची वर्दळ दिसतीये. दुकानं बंद जरी असली तरी पण रस्त्यावर लोक आहेत. नाताळाच्या निमित्तानं 24च्या रात्री आणि आज 25 डिसेंबरच्या रात्री सुद्धा वाहतुकीची तशीच वर्दळ राहील असा अंदाज व्यक्त केला गेलाय. तो जवळपास खरा होताना दिसतोय आणि म्हणूनच रात्री संचारबंदी लावल्यानं कोरोना होत नाही का हा मनसेने केलेला प्रश्न राज्य सरकारला जास्तच झोंबलेला दिसतोय. राज्याच्या प्रमुखांनी त्याचं उत्तर देत असताना म्हटलं की ज्या पद्धतीनं कोरोनाची भीती कायम राहायला हवी आणि लोकांनी शिस्त पालन करायला हवं त्याची आठवण करून देण्यासाठी संचारबंदी रात्रीच्या वेळात लावली गेली आहे. पण हे सगळं होत असलं तरी काही प्रश्न उपस्थित करावे लागतील आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे संचारबंदीचा घोळ झालाय का? त्या निमित्तानं आजची लक्षवेधीची चर्चा आजच्या भागात. या आपल्या आजच्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत डॉक्टर दीपक सावंत, महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री. त्याचबरोबर डॉक्टर समीर चौधरी, आरोग्य विश्लेषक आहेत. धनराज वंजारी, निवृत्त पोलीस अधिकारी या नात्यानं आपल्यासोबत सहभागी होत आहेत. त्यांचा राजकारणातलाही अनुभव आता दांडगा आहे. नितीन पवार, समन्वयक आहेत आहार संस्थेचे. आहार ही संस्था राज्यभरातल्या हॉटेल व्यावसायिकांची संस्था आहे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता या नात्यानं अवधूत वाघ आपल्यासोबत जोडले जात आहेत. या सर्व मान्यवरांशी चर्चा सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला दाखवायच्या आहेत आणि मी त्या निमित्तानं नाशिकमध्ये भुजबळांचा पारा का चढला त्याचा तपशील आपल्याला देऊ इच्छितो. त्याची दृश्य आता स्क्रीनवर येतील, ती आपण पाहूयात. महाराष्ट्रात मंत्रिमंडळातलं महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ रस्त्यानं प्रवास करत असताना नाशिकच्या एका टोल नाक्यावर झालेली गर्दी पाहून भडकले. त्यांनी टोल नाक्यावरच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोलवून त्यांची झाडाझडती घेतली. भुजबळ किती संतापले होते त्याची दृश्य आपण पाहतो आहोत. पण मुळात प्रश्न खरा वेगळा आहे. संचारबंदीच्या निमित्तानं शहरातलं आणि आसपासच्या परिसरातलं वातावरण ढवळून निघत असताना महामार्गांवर एवढी गर्दी होतीये कुठून हा प्रश्न उपस्थित करावा लागेल. आणि त्या निमित्तानं आमचे प्रतिनिधी जेव्हा या महामार्गाच्या टोल नाक्याच्या आसपास गेले तेव्हा त्यांना काय दिसलं
त्याबाबत आम्ही आमच्या पिंपरी चिंचवडचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी घेतलेला आढावा तुम्हाला दाखवणार आहोत। पिंपरी चिंचवडचे आमचे प्रतिनिधी ज्या वेळेला रस्त्यावर टोल नाक्याच्या आसपास गेले, जो मुंबई आणि पुण्याच्या दरम्यानचा टोल नाका आहे, तिथे त्यांनी घेतलेला हा आढावा आपण पाहणार आहोत। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे आता लोणावळा हे हाऊसफुल होत असताना आपल्याला दिसून येत आहेत। आता आपण जर पाहिलं, या लोणावळाचा मुख्य चौक आहे महावीर चौक। या महावीर चौकामध्ये ही वाहतूक कोंडी झालेली आहे। मात्र ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता स्थानिक प्रशासन जे लोणावळा पोलीस आहे रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यांनी आता वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जरी येथील पोलीस प्रशासनाने सूचित केलेले किंवा इथेही जमावबंदीचा आदेश केलेला आहे। रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा जमावबंदीचं हे केलेलं आहे। जर आपण पाहायला गेलं तर देशातून येथे लोणावळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येत असतात। पिंपरी चिंचवड, पुणे किंवा पनवेल, नवी मुंबई अशा महापालिकांमध्ये जो आता जमावबंदीचे आदेश केलेले, त्यामुळे मुंबई असेल किंवा पुणे असेल येथील जे पर्यटक आहेत ते लोणावळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत। त्यामुळे आता कुठंतरी वाहतूक कोंडी झालेली आपल्याला दिसून येत आहे। गणेश दुडम, जे महाराष्ट्र, पिंपरी चिंचवड। आमच्या प्रतिनिधीनं आपल्या सगळ्यांना लोणावळ्यातली परिस्थिती दाखवली। खरं तर लोणावळ्यातली ही गर्दी पुण्या मुंबईत मोठ्या प्रमाणात लोकांची ये-जा वाढल्यामुळे सुरू झाली आहे आणि लोकांना संचारबंदीच्या निमित्तानं घातलेले निर्बंध पाळण्यापासून स्वतःला वाचवायचं आहे। या दरम्यान जेव्हा संचारबंदीच्या विषयावर महाराष्ट्रामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप झाले, तेव्हा रात्रीची संचारबंदी किती गरजेची आहे याबाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घेतली। मुख्यमंत्री काय म्हणाले ते ऐका। मग अनेकांनी प्रश्न विचारले, हा काय रात्रीच मोकाट सुटतो आणि दिवसा घरात बसतो का? तसं नाहीये। काय होतं की एक शेवटी थोडीशी जाणीव जनतेला करून देण्याची गरज असते की अजूनही आपल्याला याची आवश्यकता आहे, बंधनांची आवश्यकता आहे। मग दिवसा लॉकडाऊन आपण करू शकत नाही, तशी वेळ नाहीये, आपल्याला तशी वेळ येऊ नये। निदान रात्रीची संचारबंदी म्हटल्यानंतर त्याने एक धोक्याची जाणीव असते आणि अनावश्यक गर्दी टाळणं हे फार महत्वाचं आहे। अनावश्यक गर्दी होऊ नये, करू नये। इकडे तिकडे फिरताना जनतेत मिसळताना मास्क घातला पाहिजे, हात धुतले पाहिजेत, अंतर ठेवलं पाहिजे। हे जर का आपण पाळलं तर मला असं वाटतं आपण या संकटावरती मात करू शकतो। आपण चर्चेची सुरुवात करतोय आणि माझा पहिला प्रश्न डॉक्टर दीपक सावंत यांना असणार आहे। सावंत साहेब, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रात्रीच्या संचारबंदीचं समर्थन करत होते आणि लोकांना कुठं ना कुठेतरी धोक्याची जाणीव राहिली पाहिजे अशी भूमिका घेत त्या संचारबंदीचं समर्थन करत होते, प्रत्यक्षात रस्त्यावर काय होतंय हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही। तुम्ही लोकनेते आहात, तुम्हाला परिस्थितीची जाणीव आहे। मला मूळ प्रश्न वेगळा पडलाय। तुम्ही कागदावर लिहिताना संचारबंदी लिहिता आणि पोलीस मात्र जमावबंदी असल्यासारखे वागतात। मुळात जर आपल्याला जमावबंदी लागू करायची होती तर संचारबंदी का लिहिली, आणि जर संचारबंदी लिहिली आहे तर संचारबंदी प्रत्यक्षात का येत नाही? नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे की संचारबंदी, जमावबंदी याच्यामधला देखील त्यानंतरचं जर आपण ते सर्क्युलर पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये याचा उल्लेख आढळतो। पहिली गोष्ट म्हणजे ही संचारबंदी का लागली, तर लागण्याचं कारण का हा जो सण आहे, क्रिसमस असेल किंवा नवीन वर्ष असेल, ह्या काळामध्ये युजली गॅदरिंग हे रात्रीचंच होते। संध्याकाळी लोक पार्ट्या करण्यामध्ये इंटरेस्टेड असतात। संध्याकाळी वाईन, डाईन अशा प्रकारच्या गोष्टी, डान्स, यामध्ये सोशल डिस्टन्सिंग हा जो महत्वाचा मुद्दा आहे, मास्क वापरणं हा जो महत्वाचा मुद्दा आहे, हा कदाचित बाजूला राहिला जाईल अशी माननीय मुख्यमंत्र्यांना भीती आहे। आणि कोरोनाचे जे काही नवीन प्रकार, मी नवीन कोरोना म्हणणार नाही, व्हेरियंट ऑफ कोरोना जे आता अस्तित्वात यायला लागले आहेत, ते अतिशय घातक ठरू नये। ट्रान्सपॅरेबिलिटी त्याची जास्त असल्यामुळे तो जास्त वेगाने पिसरू नये। पण सावंत साहेब, त्या निमित्तानं जे कठोर कायद्याचं पालन व्हायला हवं किंवा कायद्याचं कठोर पालन व्हायला हवं ते होत नाहीये। लोक 4 पेक्षा जास्त माणसं एकत्र आली आहेत की नाहीत हे पाहण्यावर जास्त भर देत आहेत। प्रत्यक्षात संचारबंदी म्हटल्यावर आजवरचा जो आपल्याला माहित असलेला अर्थ आहे की कोणाच्याही संचारावर असलेली बंदी। नाही, हे बरोबर आहे तुमचं, कोणाच्याही संचारावरती असलेली बंदी, ही गोष्ट बरोबर आहे। पण काही कामानिमित्त म्हणजे एसेन्शियल सर्व्हिसेस ह्या आपण उघड्या ठेवलेल्या आहेत। हॉस्पिटलमध्ये जाण्याचं कोणी कारण सांगितलं तर आपण त्याला नाही म्हणत नाही। आपण आणखीन काही सांगितलं, औषध घ्यायला जायचं आहे म्हणून सांगितलं तर आपण नाही म्हणत नाही। जर गेट टुगेदर असेल, ह्या ज्या काही एसेन्शियल कमोडिटीज सोडून
जर कुठे जायचं असेल तर ती संचारबंदी आहे आणि ती कठोरतेने जनतेने पाळली पाहिजे असं माझं मत आहे. ठीक आहे, धनराज वंजारींना एक पटकन प्रश्न विचारूया. धनराजजी, आपल्या पोलिसिंगचा अनुभव वापरून मला उत्तर द्या की जेव्हा कागदावर संचारबंदी लिहिली जाते त्यावेळेला पोलिसांनी तिचं कठोर पालन कितपत कठोरतेनं करणं अपेक्षित आहे? कसं आहे, पोलीस हे शासनाचे ताबेदार असतात. शासनाचे हुकूम पोलिसांना मान्य क्रमप्राप्त आहे, तसा संकेत कायदेशीर असल्याने ते करतात. आता आपण आधीचे पण सुरुवातीचे दिवस कोरोनाचे आठवून बघा की अनेक ठिकाणी पोलिसांच्या वतीने अतिरेक झालेला आहे, पोलिसांवरही खूप अनेक प्रकारचे हल्ले झालेले आहेत. खरोखरच पोलीस डिपार्टमेंट समोर हा एक अतिशय आव्हानात्मक प्रश्न असतो की अशा प्रकारच्या लावलेली संचारबंदी आणि जमावबंदी ही कशी टाळायची. आता 2 किंवा 3 लोक औषध आणायला चालली असतील, सावंत साहेब म्हणतात तसे, कोणाला दुकान माहिती नसेल त्याच्यासाठी तो चालला असेल, असं जर झालं तुम्ही जमावाचा संचारात आणि संचाराचं जमावामध्ये जर रूपांतर करायला लागले तर आपले पोलीस खरंच त्या बाबतीत तेवढे प्रशिक्षित आहे का याची एक जाणीव शासनाने ठेवायला पाहिजे. मला वाटते त्या दृष्टीनं शासनाचं काम अपुरं आहे. आणि दुसरं महत्वाचं आहे की शासनाला जर हा नैतिक अधिकार प्राप्त होत असेल की अशा प्रकारची संचारबंदी आपण लागू करावी तर कृपा करून शासनाने 2 प्रश्नाची उत्तरं द्यावी. एक म्हणजे दुसरा कोरोना जो आलेला आहे तो कधी आला आणि त्याचं प्रमाणित पुरावा काय आहे. दुसरं एक सांगायला पाहिजे की ज्या ज्या ठिकाणी आजपर्यंत गर्दी झाली, तुम्ही ग्रुप मध्ये येऊ देत नाही म्हणताना लोकांना, ठीक आहे, मग एसटीच्या बसेस सुरू केल्या, भाजी मंड्या सुरू झाल्या, मंदिरं सुरू झाली, अनेक गर्दीची ठिकाणं आहे. शासनाने कृपा करून वायफळ बोलल्यापेक्षा सांगावं की इथे गर्दी झाल्यामुळं एवढे कोरोना वाढलेले आहेत, त्याची आकडेवारी तुम्ही द्या. सूट बसून ऑफिसमध्ये कॅबिन मध्ये पोलिसांना हुकूम सोडायचे आणि जनतेला वेठीस धरायचं, मला वाटतं शासनाचं इथं नैतिक नाही कायदेशीर सुद्धा चुकलेलं आहे. डॉक्टर दीपक सावंत यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. पहिली गोष्ट म्हणजे 20 सप्टेंबरला सर्वात प्रथम हा कोरोनाचा व्हेरिएंट ब्रिटनमध्ये सापडला. त्यानंतर त्याच्यावरती संशोधन सुरू झालं आणि असं कळलं की B117 ह्या प्रकारचा हा कोरोना आहे. म्हणजे आणि त्याचं म्युटेशन झालेलं आहे. म्युटेशन म्हणजे अगदी शुद्ध मराठीत सांगायचं म्हणजे उत्परिवर्तन, म्हणजे त्याच्यामधला जो काही इंद्रिय आहेत त्याचं विघटन झालं, त्याचं विच्छेदन झालं आणि एक नवीन कोरोना म्हणजे नवीन कोरोनाचा प्रकार हा उदयाला आला. आणि त्यामुळे आपल्याला जी काही आहे त्याची प्रसार क्षमता ही मोठ्या प्रमाणावरती आहे असं प्रकारचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. ऑफकोर्स हे सगळं जरी असलं तरी आज आपण साऊथ आफ्रिकेतला जर प्रकार बघितला आणि जर ब्रिटनमधला प्रकार बघितला तर त्याच्यामध्ये पुन्हा डिफरन्स आहे. त्यामुळे नेमका आपल्याकडे कोणता प्रकार येऊ शकतो हवाई मार्गाने किंवा पॅसेंजरच्या मार्फत हे अजून आपल्याला कळलेलं नाहीये. त्यामुळे आपण याच्यावरती वेळीच काळजी घेतली आहे. ज्याप्रमाणे ICMR आणि WHO आपल्याला गाईडलाईन्स देतात त्याप्रमाणे महाराष्ट्राचं शासन काम करते आहे. आत्ताच्या घडीला एक आणखीन महत्वाचा प्रश्न धनराज वंजारींनी उपस्थित केला होता. ते असं विचारत होते की अमुक एका ठिकाणी गेल्यानं किंवा गर्दी झाल्यानं सर्वाधिक कोरोनाचा प्रसार झाला, याबाबत राज्य शासनाकडे काय आकडेवारी आहे? नाही, याबाबत आकडेवारी जरी मुंबईची आज जरी आपण रेग्युलर आकडेवारी बघितली असेल, महाराष्ट्राची आकडेवारी बघितली असेल तर इतर देशांच्या तुलनेमध्ये आपली कमी आकडेवारी असली तरी आपला हा काही कोटींचा देश आहे, काही कोटींची आपली मुंबई आहे. त्यामुळे आपल्याला काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. बर धनराजजी, पटकन आपली प्रतिक्रिया द्या. मला एक अवधूत वाघ यांना प्रश्न विचारायचा आहे. आदरणीय सावंत साहेब, तुमचं म्हणणं हे भावनिक कडे जास्त जातं, बौद्धिक कास कमी आहे. जेव्हा भारतात पहिला कोरोना प्रवेश झाला तुम्हाला माहित असेल, वुहान वरून फ्लाईट आली, तो सांगत नाहीये मी तुम्हाला, आता नवीन कोरोनाच्या प्रकाराविषयी सांगतोय. तसं मला पाहिजे की नवीन कोरोना हा तुम्ही लंडन आफ्रिका सांगू नका, भारतात कधी आला त्याचं तुम्हाला प्रूफ मिळालं, भारतात येऊ शकेल अशा प्रकारचं भारतात येऊ शकेल आणि तो पॅसेंजरच्या माध्यमातून येऊ शकतो. अजूनही ब्रिटनमधून आलेले पॅसेंजर भारतामध्ये पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे आपण असं कुठल्याही प्रकारे ग्राह्य धरणे चुकीचं आहे की भारतात तो येऊ शकणार नाही. साहेब, ग्राह्य तुम्ही धरताय, आलाय का? आम्ही कोणालाही ग्राह्य धरत नाही. हे टेक्निकल गोष्टी आहे आणि टेक्निकल गोष्टीवरती वाद करण्यासाठी सांगतो. तुम्ही जे म्युटेशन म्हणाला ना,
ऑप्सोथॅल्मिक म्युटेशन एक झालेलं आहे का महाराष्ट्रामध्ये? दाखवा ना तुमच्याकडे. म्युटेशनचा अर्थ, म्युटेशनचा अर्थ हा शास्त्रज्ञांनी समजावून सांगितलाय. त्याचं म्हणणं आहे की उत्परिवर्तन म्हणजे करोनामध्ये झालेल्या चेंजेस. आपण जरा समजून घ्या कृपा करून. सावंत साहेब, मला एका शास्त्रज्ञाचं नाव सांगा की ज्याने सांगितलं की कोरोनामध्ये म्युटेशन ऑप्थॅल्मिक सुरू झालंय. ठीक आहे, एक मिनिट. सावंत साहेब, मला वाटतं इथे आणखीन आपल्यासोबत एक वैद्यकीय तज्ज्ञ आहेत. ते स्वतः कोरोना विभागाचे नागपूर क्षेत्रातले प्रमुख आहेत, डॉक्टर चौधरी, समीर चौधरी. त्यांना आपण या निमित्तानं प्रश्न विचारूयात. डॉक्टर समीर चौधरी, ज्या पद्धतीनं म्युटेशनची भीती निर्माण झालेली आहे कोरोनाच्या विषाणूची, आणि या उत्परिवर्तनाच्या निमित्तानं अधिकाधिक कठोर निर्बंध लागू होत आहेत आणि आणखीन कठोर ते होऊ शकतात असे संकेत दिले जात आहेत. मुळात साथ प्रसाराच्या साठी आणि शासनाच्या कडून केल्या गेलेल्या निर्बंधांच्या बाबत परस्परात संबंध कुठे सापडत आहेत का? प्रसादजी, जसं सावंत सरांनी सांगितलं की जे नवीन व्हेरियंट आहे B117, हा जो व्हेरियंट आहे तो अद्याप तरी इंडियामध्ये सायंटिफिकली प्रूव्ह नाही झाला आहे की आला आहे. आता तुम्ही 1-2 दिवसापासून पाहत असाल की नागपूर जे आहे ते चर्चेमध्ये आहे. एक रुग्ण युनायटेड किंगडममधनं आला आहे नागपूरला आणि त्याची टेस्टिंग सुरू आहे आणि त्याचा RT-PCR जो आहे तो निगेटिव्ह आला आहे. त्याचं सॅम्पल जे नवीन स्ट्रेनसाठी आपण इथे अनफॉर्च्युनेटली तो टेस्ट होत नाही नागपूरमध्ये, तर आपण सॅम्पल पाठवणार आहे पुण्याला. तर त्याचा रिपोर्ट अजून यायचा आहे. तर तो रुग्ण जो आहे तो जर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला नवीन स्ट्रेनसाठी, तो रुग्ण भारतामध्ये बहुतेक पहिला रुग्ण राहील. ठीक आहे. जर समजा नागपुरात आलेला रुग्ण हा भारतातला पहिला रुग्ण असेल, अशा प्रकारची शक्यता तुम्हाला वाटतेय, तर सरकारच्या कडून ज्या पद्धतीनं निर्बंध लागू करायला सुरुवात झालेली आहे ते योग्य आहेत का आणि खबरदारीचा उपाय म्हणून त्याकडे पाहायला हवं का? डॉक्टर चौधरी. खबरदारी तर घ्यायलाच पाहिजे. जरी पण आता हे आपल्याला निश्चित माहिती नाही की हे जे नवीन व्हेरियंट आहे ते जास्ती विरुलंट आहे की कमी विरुलंट आहे हे माहित नाही. आपल्याला हे पण माहित नाही की नवीन व्हेरियंट ऑलरेडी एक्झिस्टिंग इंडियामध्ये आहे की नाही. होऊ शकतं की ऑलरेडी इंडियामध्ये पहिले आलेला आहे, पण आपल्याकडे ना तपासणी आहेच नाही, टेस्ट करायची आपल्याला सुविधाच नाही आहे. त्यामुळे आपल्याला माहिती नसेल कदाचित, हे होऊ शकतं. पण एक नक्की आहे की जे ट्रान्समिशन रेट आहे तो ऑलमोस्ट जुन्या व्हेरियंटपेक्षा 70% जास्ती आहे. तर आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. डॉक्टर धनराज बंजारी, मला वाटतं याच्यातून तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळालं असावं आणि राज्य सरकारनं खबरदारीचे उपाय म्हणून ज्या पद्धतीनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे ती तुमच्या दृष्टीनं योग्य वाटतायत? नाही, खबरदारी आम्ही तशी घेतोय. आज जो मुख्य विषय आहे चर्चेचा की जी संचारबंदी लावलेली आहे त्या संचारबंदीला मेडिकली दृष्ट्या प्रमाणित काही पुरावा आहे का? डॉक्टर समीर जे म्हणतात आहे ते अगदी खरं आहे. आमच्या यंत्रणा एवढ्या अद्यावत नाही आहेत की आम्ही त्याचा पुराव्यानिशी निष्पन्नता करू शकतो. ती न करता शासन आणि संचारबंदी आणि रात्रीचे कार्यक्रम म्हणजे काय केलेलं आहे की कुठंतरी आम्हाला भीती वाटते, कुठंतरी आम्हाला हे भावनिक उत्तर झाली. वंजारी बोलू शकतो असा, सावंत साहेब व्यक्तिगत बोलू शकतात, पण शासन म्हणून तुम्ही असं नाही बोलू शकत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. अवधूत वाघ, एक पटकन पुढचा प्रश्न आपल्यासाठी. राज्य सरकारच्या कडून संचारबंदीच्या निमित्तानं टाकल्या गेलेल्या पावलांचं प्रत्यक्षात जे रूप पाहायला मिळतंय त्या निमित्तानं खरा वाद आहे आणि कठोरपणे त्याची अंमलबजावणी, अर्थात रात्रीच्या संचारबंदीची अंमलबजावणी न होणं, यानं भविष्यात काय घातक परिणाम होऊ शकतात? मला असं वाटतं की कोरोनाच्या संदर्भामध्ये कोरोनाचा प्रसार थांबावा आणि लवकरात लवकर या कोरोनामधून सर्वांना मुक्ती मिळावी यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासन जे काही सायंटिफिक उपाययोजना करत आहे त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाचा पूर्ण आणि प्रामाणिक पाठिंबा राहणार आहे. संचारबंदी असो किंवा आणखी कुठली असो, माझे कुटुंब माझी जबाबदारी असो, असे वेगवेगळे कार्यक्रम असो, माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पंतप्रधानांनी राबवलेल्या सर्व योजना त्या शेवटी या समस्त मानवजातीसाठी संपूर्ण भारतीयांसाठी आहेत आणि त्या यशस्वी झाल्याच पाहिजेत आणि किंबहुना त्या होतीलच. आणि त्यामुळे या अशा प्रकारचा जो सरकारी निर्णय घेतलेला गेला आहे तो बरा आहे की वाईट आहे, तो त्याच्यामधून फायदा होईल की नुकसान होईल आणि त्याचे किंतु आणि परंतु काढण्याची ही वेळ नाहीये. परंतु घेतलेला निर्णय, शासन दरबारी घेतलेल्या निर्णयाला आपण सर्वप्रथम पाठिंबा दिला पाहिजे आणि त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे असं भारतीय जनता पक्षाला वाटतं. परंतु
हे करत असताना नेमकं काय साध्य होणार आहे याची आपण चर्चा करू शकतो. निर्णयाच्या मागे ठामपणे उभे राहा आणि त्या निर्णयामधून फायदा आणि तोटा काय होईल याची डिस्कशन्स करा. अगदी एकदम या तुम्ही निमित्तानं मग निर्णय आपल्या काय- सोबत काय आहार करू या शकता? संस्थेचे समन्वयक आहेत नितीन पवार. नितीन पवार यांना चर्चेत सहभागी करून घेत असताना एक थेट प्रश्न त्यांच्यासाठी असा, नितीन पवार, हॉटेल व्यावसायिक मात्र रात्रीच्या संचारबंदीच्या बाबत तितकेसे खुश दिसत नाहीयेत. आरोग्य एका बाजूला आहे, व्यवसाय दुसऱ्या बाजूला आहे. आहारनी काय भूमिका घेतली आहे? तुम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन सुद्धा दिलं. तुमच्या या घडीला रात्रीच्या संचारबंदीच्या बाबत प्रमुख भूमिका स्वरूपातल्या मागण्या काय आहेत? कसं आहे, प्रदीर्घ कालावधीनंतर आम्हाला शासनाने परमिशन दिलं चालू करण्यासाठी. हळूहळू का होईना ग्राहक आमच्याकडे यायला लागले, आमच्यावरती त्यांचा विश्वास बसायला लागला. लोक शासनाने दिलेल्या नियमांचं पालन करून येत आहेत. बिझनेस पण हळूहळू इम्प्रूव्ह होत होता आणि अशा वेळेस पुन्हा हा जो कर्फ्यू आहे, रात्रीची संचारबंदी लागू झाल्यामुळे लोकांमध्ये पुन्हा एक भीतीचं वातावरण निर्माण झालं. आता जर समजा आपण 11 ते सकाळी 6 ची संचारबंदी मोजली तर किती व्यवसायाचं नुकसान होऊ शकतं आणि रात्री 11 नंतर तशीही कितपत हॉटेल चालू राहणार होती आणि मुळात नक्की काय गमावायची भीती आहे आपल्याला? मुळात साहेब कसं आहे ना, 50% सिटिंग कॅपॅसिटीने आम्हाला परमिशन मिळालं होतं. त्यामुळे आमचा जो उद्योग होता तो मुळातच 50% वरती चालू होता. त्यात पण वेळेचं बंधन वाढल्यामुळे आणखी तो कमी झालाय. म्हणजे तुम्ही 10-20% आणखी त्यामध्ये संभावना करा. आणि सावंत साहेब जसं म्हणाले की अत्यावश्यक सेवा, अत्यावश्यक सेवामध्ये रेस्टॉरंट पण हे अत्यावश्यक सेवांमध्येच येतात ना. आता दीर्घ पल्ल्याच्या रेल्वे गाड्या चालू आहेत, एसटी चालू आहेत. त्यातून येणारे जे प्रवासी आहेत ते रात्री अपरात्री आल्यावर त्यांच्या पण जे जेवण वगैरे त्यांना लागतं ते रात्री अपरात्री नाही उपलब्ध होत. त्यामुळे त्यांना एक संकटाचा सामना करावा लागतो. अगदी हा एक महत्वाचा मुद्दा घेतो आणि डॉक्टर दीपक सावंतांना एक छोटीशी आठवण करून देतो. यापूर्वी जेव्हा मुंबईत नाईट लाईफची चर्चा झाली त्यावेळेला श्रमिकांना रात्री अन्न मिळावं यासाठी मुंबईत हॉटेल चालू करण्याची भूमिका तुमच्या पक्षाने घेतली होती. आता जर समजा आपत्कालीन सेवांमधले कर्मचारी रात्री घरी जाणार असतील आणि त्यांच्यासाठी अन्न मिळणार नसेल तर राज्य सरकार आपल्याच भूमिका परस्पर विरोधी आहेत हे सिद्ध करतं का डॉक्टर दीपक सावंत? नाही, असं नाहीये. कारण आताची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. आपल्याला ती परिस्थिती, हे का झालं, हॉटेल्स व्यवस्थित चालू होती पण ज्या प्रमाणात मुंबईच्या कमिशनर साहेबांना दिसलं की ज्या पबमध्ये ज्या प्रकारचं सोशल डिस्टन्सिंगचं पालन झालं नाही किंवा अशी पुढे भयानक परिस्थिती उद्भवू नये आपल्याकडे. कारण युजली हा सण जे हे जे 5-6 दिवस जे आहेत आणि हे 5-6 दिवसापुरती हे मर्यादित आहे. हे 5-6 दिवस जे आहे ते रात्रीच्या गेट टुगेदरचेच आहेत, पार्ट्यांचे दिवस आहेत. त्यामुळे कुठेतरी त्याच्यावरती अंकुश यावा ही माननीय मुख्यमंत्र्यांची प्रामाणिक इच्छा आहे आणि याचा कोरोनाचा प्रसार. पण तुम्ही क्लब बद्दल बोलताय. नितीन पवारांनी मुद्दा मांडला की जो श्रमिक किंवा प्रवासी रात्री भुकेला असेल त्याला त्याची भूक मिटवण्याच्यासाठी जर कुठल्या उपहारगृहात जायचं असेल तर त्याला ती सेवा मिळणार नाही. नाही, असं काही नाहीये काय. आता आपल्याला टेक होम डिलिव्हरी तर आहेच चालू. मला असं वाटत नाहीये की आपण याच्यावरती बोलू शकता पवार साहेब की टेक होम डिलिव्हरी बंद आहे का? नाही, टेक होम डिलिव्हरी साहेब चालू आहे, बरोबर आहे. पण सर्वसामान्य लोक आहेत आणि रात्री अपरात्री टेक होम डिलिव्हरी जरा प्रॉब्लेमॅटिकच आहे, त्यांना मुश्किलच होणार ते. आणि त्याच्यात एक आणखीन मुद्दा आहे डॉक्टर दीपक सावंत, आपण टेक होम डिलिव्हरीचं समर्थन करताय. 11च्या नंतर टेक होम डिलिव्हरी बॉईज किंवा टेक होम डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तरी पोलीस सोडणार आहेत का? जर त्यांना 2-3 लाठ्या जरी आणल्या तर सगळेच्या सगळे घरात बसणार आहेत. मग डिलिव्हरी करणार कोण घरामध्ये जाऊन? युजली हे जे लोक आपत्कालीन सेवेतले लोक जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करणारे असतील, हॉस्पिटलमध्ये काम करणारे असतील किंवा इतरत्र काम करणारे असतील, यांच्याकडे स्वतःची आय कार्ड्स असतात आणि या आय कार्डच्या माध्यमातून त्यांना आय कार्ड पोलीस विचारतात आणि त्यानंतरच त्यांना सोडलं जाते. अशा प्रकारची माझी माहिती आहे. चुकीचं असेल तर तुम्ही मला दुरुस्त करा. विषय डॉक्टर दीपक सावंत, त्यांना खाद्य पुरवठा करणाऱ्या उपहारगृह आणि उपहारगृह कर्मचाऱ्यांचा होता. मला या निमित्तानं धनराज बंजारींना एक पटकन प्रश्न विचारायचा आहे. धनराजजी, नियम करताना नियमांच्या व्यवहार्यतेचा आणि अंमलबजावणीतल्या आव्हानांचा विचार होतोय असं तुम्हाला दिसतंय? असं अजिबात दिसत नाही. म्हणूनच मी माझं प्रामाणिक मत मांडतोय. मी कुठल्याही मतांना विरोध करत नाही. अवधूत साहेबांनी जसं छान सांगितलं की सरकारचे आदेश आहे ते आपण पाळलेच पाहिजे. फार चांगलं आहे, मला आनंद आहे. सावंत साहेब फार तन्मयतेने विषय मांडतायत, त्यांच्या भावनेचाही आदर ठेवतो. पण मला एक गोष्ट इथे सांगायची आहे की जेव्हा शासन असे निर्णय घेतं तर शासनाचे निर्णय हे लॉजिकल रिझनिंग वर असले पाहिजे.
लॉजिकल रिझनिंग हे कशावर असलं पाहिजे, तर तज्ज्ञांनी दिलेल्या रिपोर्टवर असलं पाहिजे. समीरनी या चर्चेमध्ये खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलंय आज प्रसाद, की समीर म्हणाले की अजून आमच्याकडे दुसऱ्या कोरोनाच्या लाटेची निष्पन्नती झालेली नाही कायदेशीर. असं असताना जर तुम्ही सावंत साहेब म्हणतात तसं हे 5-6 दिवसासाठी नुसतं एखाद्या सणाला टार्गेट करून की या ठिकाणी गर्दी होईल, पण तुम्ही बघा किती लोकांचं अपरिमित नुकसान होणार आहे. आहारचे प्रमुख या ठिकाणी आहे. मी काल नागपूर ते मुंबई बाय रोड प्रवास केला. अनेक हॉटेल बंद आहेत. काही हॉटेल जी चालू आहे त्या ठिकाणी एवढी प्रिकॉशन घेतल्या जाते का फक्त आंघोळच घालायचं सोडतात तुम्हाला. तुमचं नाव लिहिणार, टेलिफोन लिहिणार, हात धुणार, माझी हॅट काढायला लावली, हे सगळे प्रिकॉशन्स घेत आहे. वी आर हॅपी विथ दॅट. मास्क शिवाय एंट्री देत नाहीये. या ज्या प्रिकॉशन होत्या त्या माझ्या दृष्टीनं पुरेशा होत्या. असा संचारबंदीचा आदेश काढून शासनाने नेमकं काय साधलं? मला वाटतं आता कोरोनाची अनावश्यक भीती शासनाने आवर्त घ्यावं. डॉक्टर दीपक सावंत, आपण म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ या नात्याने याचं उत्तर द्यायचं आहे. त्यांचा प्रश्न थेट आहे, कोरोनाची भीती घालून शासनानं काय साधलं, असा थेट प्रश्न त्यांनी विचारलाय. हे बघा, आरोग्य खात्याचा एक नियम आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपण ह्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतोय. कोरोना आज आला की नाही, नवीन प्रकारचा कोरोना हा आला की नाही, यापेक्षा फॉरेन मधून येणारे जे लोक आहेत ते कोरोना घेऊन येऊ नयेत म्हणून आपण जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. हा अजूनही आपल्याकडे दुर्दैवाने आपल्याकडे ह्याची सुविधा नाहीये, ही गोष्ट बरोबर आहे. तपासणीची सुविधा नाहीये, ते मगाशी डॉक्टर साहेबांनी सांगितलं, ती गोष्ट आमिर साहेबांनी सांगितली, ती गोष्ट देखील बरोबर आहे. पण त्यासाठी असं करायचं का की बाबा काही प्रिकॉशन न घेता सोडून द्यायचं आणि मग राज्य सरकारवर टीका करायची? राज्य सरकारला हे अगोदर माहित नव्हतं का? याच्यावर डॉक्टर समीर चौधरींना बोलतं करूयात. समीर चौधरीजी, ज्या पद्धतीनं सरकार नियम लागू करत आहे आणि लोक त्यातून पळवाट काढतायत, ते पाहता मला वाटतंय की भविष्यात आपल्या समोर नवीन नवीन वेगळी आव्हानं उभी राहणार आहेत. प्रस्तावनेत सुद्धा आपण हा मुद्दा चर्चेला घेतला की महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या निर्बंधांपासून वाचण्यासाठी लोक उठून आसपासच्या पर्यटन स्थळांवर आणि परिणामी ग्रामपंचायत क्षेत्रात, नगरपालिका क्षेत्रांमध्ये जायला लागली. विदर्भातली काय परिस्थिती आहे? आमच्यापर्यंत बातम्या अशा पोहोचल्या आहेत, ज्या आमच्या प्रेक्षकांपर्यंतही आम्ही पोहोचवल्या, की ताडोबामध्ये प्रचंड गर्दी आहे, विदर्भातल्या पर्यटन स्थळांवर खूप गर्दी आहे. या पर्यटन स्थळांवर जर समजा लोकांना कोरोना बाधा झाली तर हीच लोक उद्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये जाऊन त्याचा प्रसार करणार आहेत. डॉक्टर चौधरी, याचा आपल्याकडे तोडगा काय? तोडगा काढणं प्रसादजी तर मुश्किल आहे. तुम्ही जसं म्हटलं की अगदी अचूक तुम्ही म्हटलं आहे की हे जे लोक आहेत ते एस्केप करायला, म्हणजे शहरातनं बाहेर गेल्यावर 11च्या नंतर तुम्हाला शहरात प्रवेश नाही, असे पण निर्देश निघाले आहे. तर हे लोक काय करतात, त्या लोकांनी एक तोडगा काढला की इथं नागपुरात राहायचंच नाही. नागपूरच्या आउटस्कर्ट्सला तुम्ही ताडोबा सांगितलं, इथे कर्मचारी आहे, जितके जंगल्स आहेत, रिसॉर्ट्स आहेत, हे सगळे बुक करून ठेवले आहेत आणि ते लोक 2-3 दिवसात नंतरच नागपूरला परत येणार दिवसात. पण दिस विल नॉट सॉल्व द पर्पज. म्हणजे याच्यानी काही पर्पज सॉल्व नाही होणार. तिथेही गॅदरिंग राहील. तिथे जे कुठलाही हॉटेल म्हटलं, एक चांगल्या प्रकारचं हॉटेल, चांगलं नामांकित हॉटेल आहे, तिथे 50-60 लोक, 100 लोक हे गॅदर होतील. त्यांना कुठलीच बंदी नाही आहे, त्यांना प्रिव्हेंट करायला कुठलंच फॅक्टर नाही आहे. फक्त एवढंच आहे की नागपूरला लोक एवढं काळजी घेतील की नागपुरात आपण 11 नंतर प्रवेश नाही करायचा, कारण ते संचारबंदी आहे आणि आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जायची गरज पडू शकते किंवा आपल्याला शहराच्या बाहेर थांबवण्यात येईल. अगदी आपण ज्या पद्धतीने लोक काळजी न घेतल्याची बाब समोर आणलीत. मला अवधूत वाघांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. अवधूत वाघ आपल्यासोबत मुंबईतून आहेत. अवधूत वाघ जी, मुंबई आणि पुण्यामध्ये मात्र इतकी सुद्धा काळजी घेतली जात नाहीये जितकी नागपूरकर कदाचित घेत असावेत. मुंबई पुण्यामध्ये शक्य तितक्या लवकरात लवकर कायद्याच्या चौकटीतून दूर पळून जाण्याचाच एक प्रकारचा वर्तनाचा भाग दिसतोय. लोक लोणावळ्यात गर्दी करायला लागली आहेत, खंडाळ्यात गर्दी करायला लागली आहेत, रायगडातल्या अनेक बीचेसवर गर्दी व्हायला लागली आहे आणि तिथलं प्रशासन जे तुलनेनं मुंबई पुण्याच्या पेक्षा थोडं संख्येनं लहान आहे, त्यांना या अचानक झालेल्या परिस्थितीच्या स्फोटाचा म्हणजे अंदाजच येत नाही की त्याला हाताळायचं कसं. अवधूत वाघ, यामुळे निर्माण होणाऱ्या भविष्यातल्या संकटाची जबाबदारी कोणावर असणार? ती निश्चित राज्य सरकारवर नाही देता येणार आहे.
खरं सांगायचं म्हटलं तर आपल्या इकडे आपण म्हणतो की सुज्ञ नागरिक आहेत, पण ते खरोखरच सुज्ञ नागरिक आहेत का या प्रश्नापासून सुरुवात करावी लागेल. स्वतःवरचं नियंत्रण स्वतः पाहिजे. कोरोना ही अख्ख्या जगामध्ये आलेली ही पहिल्या म्हणजे अख्ख्या पिढीने कधी बघितली नाही अशी एक घटना आहे. अशा घटनेच्या वेळी स्वतःवरचं नियंत्रण नको का? एक वर्ष 25 डिसेंबर आणखी 31 काय साजरा केला तर काय फार मोठं बिघडणार आहे का? तिकडे आवश्यक नाही तिकडे बाहेर नाही गेलं तर परवडणार का? तर सरकारने हळूहळू आवश्यक सेवा सुरू केलेल्या आहे. जी जीवनावश्यक आहे, जिकडे तुम्हाला जायची गरजच आहे, बाहेर पडणं अत्यावश्यक आहे, तिथे तुम्ही गेलं पाहिजे. तिकडे नाही 31 कोण भरणार आहे मला सांगा ना. 31 काय डिक्लेअर केला साजरा केला तर कोण भरणार आहे का? मग जर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जाताच कशाला हा माझा पहिला प्रश्न आहे. तर त्याच्यामुळे उरलेले सगळे प्रश्न माझ्यासाठी गौण आहेत. एक तर कोरोना आहे, आता कोण म्हणतो कोरोना हाच एक मोठा फ्रॉड आहे, ते सोडा, परंतु लाखो लोक मेली हे पण खरं आहे. त्यामुळे कोरोनाच्या ह्या काळामध्ये प्रत्येकाने स्वतःवर स्वयं नियंत्रण घातलं पाहिजे. तुम्ही स्वयं नियंत्रणाचा मुद्दा काढलात, धन्यवाद त्यासाठी. कारण त्या निमित्तानं आपण आपल्या सोबतच्या 2 मान्यवरांना बोलतं करूयात. माझा पहिला प्रश्न तर आता या स्वयं नियंत्रणाच्या मुद्द्यावर पवार साहेबांना असणार आहे. नितीन पवार आपल्यासोबत आहारचे समन्वयक आहेत. समजा लोकांनी स्वनियंत्रण पाळलं तर ते तुमच्या व्यवसायाला परवडेल? कुठल्याही व्यवसायाचा कणा ग्राहक असतो. जर ग्राहक आपल्यापर्यंत पोहोचला नाही तर ते परवडण्यासारखं नाहीच आहे. पण सद्यस्थितीला माझ्या पाहण्यामध्ये असं आलंय की डॉक्टर साहेब मगाशी म्हणाले त्याप्रमाणे बरेचसे लोक जागरूक झालेले आहेत आणि प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असतेच. पण मग लोकांनी करायचं काय? तुम्ही म्हणताय 11च्या नंतर थोडी हॉटेल चालू राहू द्यात, तर ती किती वाजेपर्यंत चालू ठेवायची? आणि दुसरा एक याच्यातला तांत्रिक मुद्दा असा उपस्थित झाला होता की स्वनियंत्रण लोकांना पाळायचं आहे की नाही यावर वेगळी चर्चा करू, पण समजा 11 पर्यंत हॉटेल उघडं आहे म्हणल्यानंतर जी 9 ते 11 मध्ये गर्दी होणार आहे त्यात कोरोनाबाधा होणार नाही का? नितीन पवार. नक्कीच त्यामध्ये कोरोनाबाधा होण्याची शक्यता आहे. परंतु कसं आहे, जर वेळेचं एक्सटेन्शन मिळालं असतं तर जी तुम्ही म्हणताय की ती नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी लोक शहराकडून गावाकडे चालले आहेत. आता आज 25 तारीख आहे, म्हणजे आजचं सोडून द्या, म्हणजे पुढच्या 1 तारखेला जरी लोकांना शाश्वती असेल की शहरामध्ये आपण साजरा करू शकतो, तर ती बाहेर जाणारा जो ओढा आहे तो कमी होईल. तुमच्या लेखी किती वाजेपर्यंत व्यवसायाची परवानगी मिळाली पाहिजे? नाही, आम्हाला हे कळतंय की बाबा शासनाच्या डोक्यावरती फार ओझं आहे, कोरोनाचं संकट फार मोठं आहे, त्यातून मार्ग निघाला पाहिजे. तर निदान 31च्या रात्री नवीन वर्षाचं जे आगमन होतं त्या दिवशी तरी आम्हाला 1-1:30 वाजेपर्यंत मुभा दिली व्यवसाय करायची तरी ते चालण्यासारखं आहे. बरं, डॉक्टर दीपक सावंत, हे व्यवहार्य आहे, शक्य आहे? नाही, मला तरी वाटत नाही शक्य आहे. पण आपण जर इतिहासात गेलं, काही महिन्यापूर्वी आलेली दिवाळी बघितली, काही त्याच्यापूर्वी आलेलं गणपती बघितला, ईद बघितली, बाकीचे सण बघितले, तर ह्या सगळ्या याच्यामध्ये लोकांनी आत्मसंयमन केलेलं आहे. आणि आपल्या कार्यक्रमात पण आपण नेहमी असंच सांगत आलेलो आहे की आत्मसंयम ठेवा, थोडा वेळ कळ काढा. आणि हे सण सगळे साध्यापणे साजरे केले गेले. पण 31 आज अवधूत वाघ साहेबांशी मी सहमत आहे की 1 वर्ष नाही साजरा केला आपण तर काय बिघडणार आहे? बरोबर आहे. फक्त हे म्हणण्याचं धाडस हे खूप कमी राजकीय लोकांमध्ये असतं. लक्षवेधीमध्ये एक छोटी विश्रांती घेण्याची वेळ आहे. आपण लवकरच परत येऊ आणि त्यावेळेला पर्यायांचा विचार आपल्याला करायचा आहे. नियमांमध्ये राहून जगणं अधिकाधिक आनंददायी कसं करता येईल, आरोग्यदायी कसं करता येईल त्याची चर्चा.